सर्वप्रथम तर मी आमच्या भाऊचा अभिनंदन करतो की त्यांनी फॉलोअप घेऊन आपल्या रस्त्याचं काम सुरू केलं आणि खूप दिवसापासून या हमालवाडा रोड जो आहे सिल्कवेल कॉलनी खूप मोठमोठाले खड्डे या पूर्ण रोडवर आहे। येथून तिथून ते ईदगाह रोड सुद्धा आहे। तरी मी प्रशासनाला विनंती करेल की नुसतं पॅचअप करून काम होणार नाही, A to Z पुलापासून ते तो जो कल्पक लॉन्स आहे तिथपर्यंत पूर्ण रोड तयार केला तर खूप चांगलं होईल। धन्यवाद, थँक्यू। महेश सोमानी। बाजूच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या कंपाऊंड वॉलच्या बाजूला पाऊस झाल्यावर जे पाणी साचतं त्या पाण्याला निचरा होण्यासाठी ड्रेनेज लाईनची तात्काळ सुविधा करावी, त्याच्याशिवाय ह्या रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही। तर मी मान्य प्रशासनाला विनंती करतो की अगोदर त्यांनी रस्त्याबरोबरच त्यांनी ड्रेनेज लाईनचं काम करून इथल्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी। आणि पाणी जर साचलं तर ऑटोमॅटिक हा डांबर रोड हा खराब होणारच आहे। त्याच्यामुळं मूळ अडचण ही पाणी साचणं आहे। छोटा जरी पाऊस झाला तरी 2 ते 3 फूट पाणी इथं जमा होतं, त्याच्यामुळे वन साइड ट्रॅफिक पूर्ण बंद होऊन जाते व रॉंग साइड ट्रॅफिक वापरावी लागते। धन्यवाद। माझं नाव महेश भोसले। काय बोलणार, आज रोडचे काम चालू आहे, पेचवर्क चालू आहे आणि काम कसे आहे काय आहे पत्रकारांच्या टीमने बघितलेलं आहे, याबद्दल आम्हाला काही शंका वाटते, तुमचं काय म्हणणं? सर्वात प्रथम मी शहराचे आयुक्त माननीय जय शिरकान साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या निवेदनाला मान देऊन इथे रोड पॅचिंगचं काम चालू केलं। मी जेव्हा इथे व्हिडिओ बनवला, व्हिडिओच्या माध्यमातून मी आयुक्त साहेब यांना आवाहन केलं की सर हे बघा अशी अशी अवस्था या रोडाची आहे, इथे अनेक नागरिक पडलेत, अनेक नागरिकांच्या टू व्हीलर, फोर व्हीलर व ट्रक यांचे नुकसान झाले। त्यानंतर इथे बरेच लोक, वृद्ध लोक, लहान मुले हे सुद्धा पडले व त्यांना अक्षरशः 5-5, 6-6 टाके असे पडलेत। खूप हानी झाली, दुःखद हानी झाली। त्यानंतर मी आयुक्त साहेब यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं, त्यांनी याच्यावर फॉलोअप घेतला, मी सुद्धा फॉलोअप घेतला। त्यानंतर झोन 10चे माननीय जेई साहेब श्रेयश राऊत यांनी खूप चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन केलं व इथे आपल्या जो रोड आहे महामार्ग हमीद अली शाह मार्ग याची दुरुस्ती आपण कशा प्रकारे करावी याच्याबद्दल आमची चर्चा झाली व त्यानंतर त्यांनी इथे रोडाची दुरुस्तीचं काम चालू केलं। माझं नाव सागर सतीश नरवडे, मी परिवर्तनवादी चळवळचा मुख्य समन्वयक आहे।